श्री स्वामी समर्थ. सगळे कामं आवरून झालेले आहेत आणि आता मी देवपूजा करायला लागलेली आहे. मी तुम्हाला आज देवाची मांडणी दाखवते. प्रथम मध्यभागी आपल्या पहिल्या पायरीवर देवघराच्या आपले गुरु विराजमान पाहिजे, तू परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज. त्याच्यानंतर जर तुमच्याकडे लक्ष्मीनारायण असतील तर ते लक्ष्मीनारायणांची प्रतिमा तुम्ही विराजमान करू शकतात. त्याच्यानंतर जर तुमच्याकडं गजलक्ष्मी माता असेल तर ती गजलक्ष्मी मातेची मांडणी, तो जो फोटो असेल तर तो इथं ठेवू शकतात. त्याच्यानंतर स्वामी महाराज मुख्य, जर तुमच्याकडं मूर्ती असेल ना, माझ्याकडे ही स्वामींची मूर्ती स्वरूप पण आहे. मग ह्याच्यावरती मी श्री स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक घेते. अभिषेक घेऊन स्वामी महाराजांना मी विराजमान करते देवघरामध्ये. अभिषेकामध्ये मी स्वामींचं स्तवन, जप, गणपती अथर्व शीर्ष, श्रीसूक्त आणि पुरुष सूक्त घेऊन स्वामींना विराजमान करते. त्याच्यानंतर स्वामींना छान असा शेला, त्याच्यावरती स्वामींना सुंदर असा फेटा परिधान करते. स्वामींच्या गळ्यामध्ये सोन्याची चैन आहे. स्वामींना मी माझ्या वाढदिवसानिमित्त स्वामींना भेट केलेली आहे 4-5 वर्षापूर्वी. ही मी कधीच काढत नाही स्वामींच्या गळ्यातली स्वामींची सोन्याची चैन. त्याच्यानंतर माझ्याकडं आहे कुलदेवता आई तुळजाभवानी. तिची मी दररोज नाही करत, दररोज फक्त अभिषेक पूजा करत नाही. मंगळवारी, शुक्रवारी तिला अभिषेक घालते, श्रीसूक्त आणि अभिषेक घालते. आणि त्याच्यानंतर आईसाहेबांना हळदी कुंकू, छोटीशी मोत्याची माळ घालून आईसाहेबांना मी इथं विराजमान करते. पहिल्या पायरीवरती आईसाहेब एक साईडला, दुसऱ्या साईडला आपण आमचं कुलदैवत ज्योतिबा आहे, तर मी ज्योतिबा देवाला गंध आणि आमच्याकडं गुलाल लावतात, तर ज्योतिबाचा गुलाल आहे, तो गुलाल लावून देवांना इकडच्या साईडला विराजमान करते. त्याच्यानंतर खंडेराया, अखंड महाराष्ट्राचं 18 पगड जातींचं मुख्य कुलदैवत आहे खंडेराया. जेजुरीचा खंडेराय, मल्हारी माळसाकांत खंडेराय महाराज यांना मी गंध, हळदी कुंकू, भंडारा लावून आणि छोटासा मोत्याचा हार घालून खंडेरायांनाही मी इथं विराजमान करते. त्याच्यानंतर माझ्याकडं मी जेव्हा तिरुपतीला गेले होते, मी जेव्हा मार्केटमध्ये जायचे तर मला ह्या बाळकृष्णाकडे एवढं आकर्षित व्हायचं, मुरलीधराकडे. मी एका स्टॉलमध्ये पाहिलं आणि मला त्यांना कधी घेईन असं झालं. इतकं सुंदर गोजिरं असं रूप आहे या देवाचं, तुम्ही बघू शकता. तर ह्या देवतांना मी आईसाहेबांच्या शेजारीच विराजमान करते. त्याच्यानंतर पंढरीनाथ, भगवान पंढरीनाथ पांडुरंग, आपल्या सर्वांचा भोळा देव म्हणजे विठ्ठल परमात्मा, तर त्यांना गंध लावून छोटासा हार घालून मी आपण देवतेला इथं विराजमान करते. माझ्याकडे जे जे देवता आहेत त्यांचे तुम्हाला मी दाखवत आहे. तसं पाहिलं तर तुमच्याकडे जे असतील ते तुम्ही करू शकतात. पण मुख्य देवतांमध्ये आपल्या देवघरामध्ये ह्याच्या शेजारी मी आता रखुमाईंना ठेवलंय. रखुमाईंना हार घातला. त्याच्यानंतर खालच्या पायरीवर मी उजव्या हाताला गणपती बाप्पा विराजमान करते, जो सगळं संकट विनाश करतो. आपल्या देवघरामध्ये मुख्य दैवतांमध्ये गणपती बाप्पा हा विराजमान पाहिजेच. त्याच्यानंतर गणपती बाप्पाच्या शेजारी बाळकृष्ण आहेत, त्यांना मी छान असं सुंदर वस्त्र घालते, गंध लावलेला आहे आणि हा असा मुकुट घालते बाळकृष्णांना. छान दिसत आहेत. ह्यांची मुकुट घालायची विसरले, गणपती बाप्पाचा आणि मुरलीधराचा. त्यांनाही फेटा घालते. छान छान फेटे आणलेले आहेत मी अक्कलकोटवरून. मग ते फेटे ज्या ज्या देवतांना आणलेले आहेत त्यांचे मी फेटे घालूनच ठेवते. त्याच्यानंतर इकडे भगवान शंकर, या बाजूला आपल्या डाव्या हाताला भगवान शंकरांना विराजमान करते.
त्याच्यावरती मी रुद्राक्ष आणलेला आहे, गुरुपीठमधून तो रुद्राक्ष ठेवते. त्यांच्याच शेजारी अन्नपूर्णा माता, जी की आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमी कधीही भासू देत नाही, ती अन्नपूर्णा माता विराजमान करते. त्याच्या खालच्या पायरीवरनं आता माझ्याकडं श्रीयंत्र, रुद्रयंत्र आणि कुबेर यंत्र, तीनही यंत्र आहेत. तर मी हे तीनही यंत्र आपल्या उजव्या हाताला श्रीयंत्र विराजमान करते. त्याच्यावरती मी दर मंगळवारी श्रीसूक्त घेते, लक्ष्मी प्राप्तीचे सगळ्या सेवा घेते. महालक्ष्मी मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू लक्ष्मी, महालक्ष्मी मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र 16 वेळा 9 मंत्र घेते आणि त्यांना विराजमान करते. त्याच्यावरती 5 वेळेस किंवा 11 वेळेस, 16 वेळेस जसं शक्य होईल तसं मी श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करते. कुंकुमार्चन मात्र मी रोज करते, जसं शक्य होईल तसं त्याप्रमाणे. त्याच्यानंतर माझ्याकडे हे कुबेर यंत्र आहे, तर हे कुबेर यंत्र विराजमान करते. आणि त्याच्यानंतर माझ्याकडं रुद्रयंत्र हे आहे, तर ह्याच्यावरती मी महामृत्युंजय मंत्राची सेवा घेते. तुम्हाला सांगू का, महामृत्युंजय मंत्राचं तीर्थ जर घेतलं आपण तर आपण आजारी पडत नाहीत. उत्तम आरोग्य प्राप्ती होण्यासाठी महामृत्युंजय यंत्र आपल्याकडं असायलाच पाहिजे. तर ते महामृत्युंजय यंत्र मी खूप वर्षापूर्वी आणलेलं आहे आणि त्याच्या तीर्थ आम्ही घेतोच. महामृत्युंजय कवचाची पण तुम्ही त्याच्यावरती सेवा घेऊन ते तीर्थ आजारी माणसांना किंवा आपण उत्तम आरोग्य प्राप्तीसाठी ते आपण घेऊ शकतो. तर तुम्ही सुद्धा घेत जा. असेल तर, नसेल तर तुम्ही रुद्राक्षावर सुद्धा महामृत्युंजय मंत्र घेऊन जर ते तीर्थ घेतलं तरी सुद्धा आपल्याला उत्तम आरोग्य प्राप्ती होते. अशा पद्धतीने मी देवांची मांडणी करते दररोज. परत माझ्या मैत्रिणीने हे सिहोरला जाऊन शंकर कंकर मला दिलेले आहे, तिथून आणलेले हे शंकर कंकर, तर त्यांची पण मी रोज पूजा करते आणि देवघरामध्ये त्यांना विराजमान करते. माझी साधी सोपी पद्धतीची ही देवपूजा आहे. माझ्याकडे आणखीन कवड्या आहेत, त्याच्यावरती ना ह्या कवड्या आहेत पिवळ्या कपड्यामध्ये बांधलेल्या, तर ह्याच्यावरती दर मंगळवारी लक्ष्मीप्राप्तीची जर सेवा करायची असेल तर ती तुम्ही सेवा करू शकतात. ह्याचे मला खूप अनुभव आलेले आहेत लक्ष्मीप्राप्तीच्या सेवेचे, तर तीही मी नियमित दर मंगळवारी न खंड करता ती सेवा घेतेच. आणि ही कमळगट्ट्याची जी माळ आहे ती मी या कवड्यांवरती अशा पद्धतीनं व्यवस्थित ठेवून देते. ही रोज माझ्या देवघरामध्ये आहेच. परत ही आहे वैजयंती माळ, ही वैजयंती माळ आहे, तर ही पण मी आणलेली आहे सेवेसाठीच. ती पण इथंच देवघरांमध्ये ठेवलेली असते. त्याच्यानंतर घंटी आपल्या डाव्या हाताला आणि शंख जो दिसतोय हा दक्षिणावरती शंख आहे, हा शंख आपल्या उजव्या हाताला ठेवायचा, घंटी आपल्या डाव्या हाताला. त्याच्यानंतर मी हे 2 मोठे आणि 2 छोटे गजराज आणलेले आहेत, तर त्यांनाही मी देवघरामध्ये दररोज अशा पद्धतीनं ठेवते. ही माझी आता पूजा झालेली आहे देवांची. मी आता नैवेद्यही दाखवून घेते. नैवेद्य दाखवून झाल्यानंतरच मी जेवण करते, त्याच्याशिवाय मी जेवण पण करत नाही. दररोजचा नित्यसेवेचा असा क्रम आहे माझा. आणि जरी तुम्हाला देवघरामधील पूजा मांडणीबद्दल काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही विचारू शकतात. आणखीन काही बरीच माहिती मी तुम्हाला सांगू शकेल. ह्या पद्धतीनं जर देवपूजा, देवांची मांडणी केली तर आपल्याला पाहायला पण छान वाटतं आणि देवतांना त्या जागी विराजमान केल्याचं समाधान पण आपल्याला लाभतं. तर तुम्ही हे अशा पद्धतीने पूजा करू शकतात आणि तुम्हाला जरी काही वाटलं तरी तुम्ही मला विचारू शकतात. थँक्यू. मी आता देवांना धूप आणि दीप दाखवून घेते. श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः. धूपम अग्रपयामी, सर्व देवता धूपम अग्रपयामी. त्याच्यानंतर मी लगेच दिवा, श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः. दीपम दर्शयामी, सर्व देवता दीपम दर्शयामी, असं 3 वेळा धूप दीप ओवाळते आणि त्याच्यानंतर मी देवाला नैवेद्य दाखवून घेते. हे बघू शकता. नैवेद्य दाखवताना म्हणायचा मंत्र आहे ओम श्री सत्यंतवर्त्यन परिसिंचयामी, ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्, ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा.
असं म्हणून 2 वेळा पाणी फिरवते. ओम श्री सत्यंत्वत्यन परिसिंच्यामि ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्. ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा. असं म्हणून आता पोळीवर 2 बोटं मांडायची, 2 बोटं लावायची. ह्या पद्धतीनं श्री महागणपती देवता नैवेद्यार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ महाराजाय नमो नैवेद्यार्पणमस्तु. सर्व देवता नैवेद्यार्पणमस्तु. श्रीकृष्णार्पणमस्तु. असं म्हणून ह्याच्यानंतर आपली पूजा झालेली आहे. आता मी शंख वाजवते. शंख मांगल्याचं प्रतीक आहे, त्याच्यामुळं मी दररोज देवपूजा झाल्यानंतर देवघरामध्ये मी शंख वाजवतेच. अशा पद्धतीने मी 3 वेळा शंख वाजवते आणि माझी पूजा झालेली आहे. तुम्हाला जरी काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. आणि माझी पूजा, नैवेद्य, शंख वाजवणं कसं वाटलं ते नक्की सांगा. थँक्यू.